पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिते कुठे चाललीस? काका आपण आधी बोलूयात प्लीज। तुम्ही कोण? मी अक्षरा, हिची शिक्षिका, क्लास टीचर आहे। तुम्हीच का त्या बाई तिच्या डोसक्यात शिक्षणाचा खूल भरवणार आहे? हे बघा काका, आपण बोलूया शांतपणे प्लीज। काय बी नाही बोलायचं। तुम्ही मायापूरचं डोसकं फिरवलंय। काम दाम सोडून पुस्तक घेऊन बसते कार्टी। इथं काय जहांगीर होतो चालले? 3 पोरं आहेत मला। मी तुम्हाला एकदाच आणि शेवटचं सांगतो या, माझी पोरगी शाळेत येणार नाही। चल काका हे बघा ऐका, मी शाळेत नेतीये तिला। हेच तर पटत नाही आम्हाला। बस झालं शिक्षण, माझी पोरगी शाळेत येणार नाही। अहो काका असं नका करू, अभ्यासात हुशार आहे तुमची मुलगी आणि पैशाची काही अडचण असेल तर आपण बोलू ना, आपण करूया काहीतरी। ती खूप हुशार आहे हो, तिचं शिक्षण नका बंद करू काका प्लीज। तिला डोकं आहे, ती तुमचं नाव काढेल, तुमचंच नाही शाळेचं गावाचं नाव काढेल काका। प्लीज प्लीज काका ऐका माझं। नाव काढून घर चालणार होय माझं? लय काम आहेत तिला। इथे चल। नाही नाही काका हे बघा प्लीज प्लीज ऐका तुम्ही माझं प्लीज। मी ते थोरल्या सरकारने काय सांगितलं कळत नाही तुला? हे होऊ दे, त्यासनी सांगतो म्हणजे ते करतील तुला बरोबर सरळ। काय नाही जायचं शाळेत। थोरल्या सरकारने सांगून तुझं नावच काढून टाकतो शाळेतून। चल चल मुकाट्याने। ओ काका काका प्लीज ऐका माझं। काका नाही, तिचा हात सोडा काका, सोडा। तू हित काय करती? थोरले सरकार, ही बाई माझ्या पोरीला फुस लावून पळून नेत होती। ही बाई माझ्या पोरीला शाळेविषयी पट्टी पडवती म्हणून माझी पोरगी ऐकणं झाली आहे। दाखवण्याच्या कारकामधून पळून गेली या बाईमुळेच। सरकार, या बाईमुळे माझी पोरगी हाताबाहेर जायली आहे। भुवनेश्वरी मॅडम प्लीज एकदा ऐका माझं। मिताली खूप हुशार मुलगी आहे। एक गोष्ट विसरतेस तू, ती आमच्या धनाजीची पोरगी आहे आणि आई बापाला लेकीचं कल्याण चांगलंच कळतंय। त्याची पोरगी पळवलीस तर तुला अटक होऊ शकते, हे माहित आहे ना तुला? नाही शिकलेली आहेस ना म्हणून विचारतोय। काय अभ्यासातच शिकवते की अकलेचं ज्ञान बी आहे गाठीला? मॅडम
आधी सांग आमासनी, तू इथं का आलीयस? या पोरीसाठी आलीयस का वधू मेळाव्यासाठी आलीयस? मॅडम मी मितालीसाठी आली इथे. कुणाला विचारून आलीयस? अहो ती गैरहजर होती शाळेत. म्हणून तू दांडी मारली शाळेला? ती नोकरी नाही करत शाळेत, पण तू नोकर आहेस ना व? मॅडम मी शिक्षिका आहे. म्हणजे नोकरच का मालक आहेस? नाही मॅडम, पण इथं आमच्या परवानगी बिगर कुणी भी येत नाही, कळलं? आणि हा तुझा जो आगाऊपणा आहे ना व, तो एक वेळ शाळेत खपून जाईल ग. बाहेर जोड्याने हाणतील तुला. तानाजीने तक्रार केली ना तर हितल्या इथे अटक होईल तुला. काही कळतंय का? शिरतंय का काही डोसक्यात? हो थोरल्या सरकार, सोडू नका हिला. का काय झालं? ही चोरी करायला आलती इथं. अहो चोरी? काय बोलताय तुम्ही? हा, शिक्षिका आहे मी. शिक्षक कधी चोरी करत नाही. खोटं नका बोलू तू. अहो मॅडम मी खोटं नाही बोलत आहे. मी चोरी नाही केली. थोरले सरकार, ही थोरल्या मालकांच्या खोलीत गेलती. अक्षरा फोन का उचलत नाहीये? प्लीज अक्षरा फोन उचल अगं, नाहीतर मी त्यांना काय उत्तर देऊ? बाहेरचा माणूस घरात घुसतो हे तोंड वर करून सांगतोस? तुम्ही समजा झोपला होता बाय? आम्ही बघितलं तेव्हा हकलली हिला. हिचा चोरी करायचा प्लॅन होता. आम्ही हटकलं तर लगेच इकडे आली ही पळून. हिनं मारलं पण याला. मारलं? काठीनं मारलं. आमंत्रण नसताना तू आमच्या घरात घुसली, ह्याच्या पोरीला पळवून घेऊन चालली, आमच्या ह्यांच्या खोलीत गेली. हे समज करायची हिम्मत कशी झाली तुझी? आणि काय तर आमच्या माणसावर हात उगारलास तू? कोण आहेस कोण तू? आणि तुझा हेतू काय? मॅडम मी सांगते मी. माझा इथे यायचा हेतू फक्त मिताली हा होता. मी परत सांगते मॅडम, मी चोरी करूच शकत नाही. शिक्षिका आहे मी. थोरल्या सरकार, ये मॅडमना जाऊ द्या ना. त्यांनी चोरी नाही केली. त्यांना जाऊ द्या. थोरल्या सरकार, जाऊ द्या ना मॅडमना. त्यांनी काय नाही केलं. ये तू गप मध्ये कशाला बोलते? थोरल्या सरकार, हवं तर मला शिक्षा द्या, पण मॅडमना जाऊ द्या. अरे हिला गप म्हणलं की जास्त शेंडा हाणते. अरे धनाजी उचल तिला. इथे उठ. जा इकडनं. थोरल्या सरकार, मॅडमने चोरी नाही केली. का बस? थोरल्या सरकार, अरे काय चाललंय? कसला गोंधळ चाललाय इथं? मास्तरी इथं का आली म्हणून कोणी बोलवलं हिला? तिची तीच आली आहे. शाळेत तिथे शिकवते आणि हिथं चोरी. मॅडम मी नाही केली चोरी. आणि मी खरंच सांगते, या सगळ्यामध्ये मितालीचा काहीच दोष नाहीये. तिला बिचारीला माहित पण नव्हतं की मी इथे येणार आहे. प्लीज मॅडम तिला काही करू नका प्लीज. तिची काहीच चूक नाहीये. ए बाई, तुला काही लाज बीज हाय का नाही? कशाला तोंड वर करून बोलतीस का थोरल्या सरकार पुढं? थोरल्या सरकार, मॅडमना जाऊ द्या ना. इथे गप तू. ए धनाजी, तू अजून हिथंच उभा आहेस. जा की तिला घेऊन. सांगितलं तुला काय काय ना. थोरल्या सरकार, मॅडमची काय बी चूक नाही. त्यांना जाऊ द्या की.
तू गप खोबड बंद म्हणजे बंद. मोठे बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. धनाजी तू शिकवलं नाहीस का तू हिला? नाना मॅडमनी काय बी नाही केलं. अगं गप म्हणलं की जास्तच करायली पोरगी. तुला मराठी सांगितलेलं कळत नाही का? कशाला थोरल्या सरकारांपुढे थोबाड उचकटून बोलायलीस ग? तू काय अक्कल बिक्कल कुठे घाण ठेवलीस का काय? शाळा शिकल्या पोरी की अशी ह्यांची डोसकी बिघडतात. धनाजी आत्ताच्या आत्ता हिची शाळा बंद कर. अहो काय बोलताय तुम्ही? मॅडम मॅडम प्लीज प्लीज माझं ऐका. तिची शाळा बंद करू नका. ती खूप लहान आहे. तिचं शिक्षण बंद झालं ना तर तिची सगळी हुशारी वाया जाईल मॅडम. तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा होईल. प्लीज. ए तिची चिंता सोड. तू तुझं बघ. कारण तू जे केलंयस ना त्यानं तिचं नाही तुझ्या आयुष्याचा खेळखंडोबा होणार आहे. आमच्या घरात घुसतेस वय. आता बघ काय होतंय ते. दुर्गे पोलिसांना फोन लाव. वय ताई लई चुरू चुरू बोलायली ही पोरगी या मास्तरडीच्या नादाला लागून. धनाजी ने तिला तिकडं. आणि नाही ऐकलं तर कोंडून ठेव. म्हणून शाळेत घालायचंच नाही पोरीला. अहो कवादारनं फोन करवलं मी तुम्हाला बिजी 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 सारखं. हा नंबर बी पाठवला नाही तुम्ही अजून. मला काय मूर्ख म्हणून वाट बघतोय का मी तुमची? सॉरी 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 नाही नंबर पाहिजे मला सर. सर तुम्हाला नंबर देण्याआधी एकदा मला तिच्याशी बोलून दे ना. अहो असाच नंबर दिला तर ती चिडेल हो. मी तुम्हाला माहिती आहे ना ती कशी चिडते ते. त्यांच्या भल्यासाठीच नंबर मागालोय मी. अहो पण माझं एकदा तरी बोलणं होऊन दे ना तिच्याशी. मग एवढा वेळ लागतोय का विचारायला? बघ ती फोनच उचलत नाही ना. हा बरोबर. त्या पोरीच्या मागं पडत असतील त्या. पोरीच्या मागे? पोरीच्या मागे म्हणजे? नाही जाऊ दे. काय नाही सोडा. मी करतो तुम्हाला नंतर फोन. भाऊजी काय मास्तर दम खा. सोडून आला का तुम्ही त्यासनी घरी? नाही हो अजून इथंच आहे ती. अजून इथंच आहे? हो पटशिरी आवरा वहिनी. पाहिजे तर ओंक्याला संघ घ्या आणि जाऊन त्यासनी घरी सोडून या. आईसाहेबांच्या नजरेला पडायच्या आधी. आलं का लक्षात? भेटली हो. हा मग सांगितलं का तुम्ही त्यासनी जायला? कुठं भेटलं? कुठं? हो मला नाही भेटल्या हो. मग थोरल्या सरकारांना भेटल्या. काय? अहो मी पोचायच्या आधी थोरल्या सरकारांना भेटली ती. कर्मानं गेली मास्तरीन बाई. शांतता शांतता शांतता. पोरीनो थोरल्या सरकारांनी आज तुमच्यापैकी काही नावं पसंत केलेली आहेत. पण थोरलं सरकार आणि धाकलं सरकार हे दोघं मिळूनच नाव फायनल करणार आहे. तर पोरीनो तुम्ही जे जे काही मला फोन नंबर दिला त्याच्यावरती कळवण्यात येईल. आजचा हा वधू महोत्सव कार्यक्रम संपला. आता तुम्ही तुमच्या घरला जाऊ शकता. आलेल्या मुलींचे आणि पालकांचे आभार. नमस्कार. जावा आता तुमच्या घरला. तू
तू आमच्या माणसावर हात उगारलास? अहो नाही मॅडम, हे खोटं बोलतायत, मी नाही मारलं. ए चला की जावा जावा आपापल्या घरला. संपलाय की कार्यक्रम, जावा पटापट निघा 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 निघा. तोडले सरकार खोटं बोलती, हिनं काठीनं हाणलं मला. लाज नाही वाटत तुला मार खाऊन सांगायला? आणि तू ग? अहो तुम्ही सोडा मला, पळून नाही जाते मी. काय बोलताय तुम्ही? हा, मी कधी मारलं तुम्हाला? काही पण बोलता का? काय पण काय, मगाशी काठी घेऊन काय कोल्यांच्या उड्या मारत होती तू? तुम्हाला कदाचित आठवत नसेल, पण वरच्या खोलीतले काका पॅनिक झाले. त्यांनी काठी घेतली आणि तुम्ही ती त्यांच्या हातातून हिसकावून घेतली. आणि आता मला म्हणताय मी काठीने तुम्हाला मारलं म्हणून? मॅडम हे खोटं बोलताय. अगं ए, एक तर चोरून आमच्या घरात घुसतेस आणि आमच्या माणसानं खोट्यात पाडतेस वय. मी मॅडम मॅडम प्लीज ऐका माझं. मला माहितीये तुमच्या घरात मी न सांगता आलीये, माझं चुकलंय, मला मान्य आहे मॅडम. पण माझा हेतू चोरी हा नव्हता. अहो मी छडीनं मारू शकत नाही, काठीनं काय मारणार आहे? मी तुम्हाला परत तेच सांगते, माझा हेतू फक्त मितालीला भेटणे हाच होता. अहो मी तिच्या घरी पण गेले होते मॅडम, पण तिथे मला कळलं की ती तुमच्या इथे काम करते म्हणून मी इथे आले. घुसले नाहीये मॅडम मी तुमच्या घरात. वरच्या खोलीत काही तरंगत गेली होतीस? अहो मॅडम मी मितालीला शोधत चुकून गेले होते त्या खोलीत. मितालीला शोधायचं कारणच काय? हे बघा मॅडम, मितालीचं वय शिकायचंय. ती एकपाठी मुलगी आहे, अत्यंत हुशार आहे आणि इथे शाळा सोडून असं घरकाम करतेय ती. माझी पोरगी काम करते, तुमचं काय गेलं? मी लावलं तिला कामाला, तुम्ही कोण विचारणार आहे? आणि तिचं लग्न लावून देणार आहे मी. लग्नानंतर काम करावंच लागेल ना सासरी तिला. मग स्वयंपाक पाणी शिकाय नको? मॅडम हे पटतंय का तुम्हाला? हे चूक नाही वाटत आहे तुम्हाला? अहो मायनर आहे ती. मॅडम मायनर मुलांना कामावर ठेवणं, त्यांचं लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे. कायद्याची भाषा कुणाला सांगतेस तू? आम्हाला? कारण मिताली तुमच्याकडे काम करते, तिचे वडीलही तुमच्याकडे काम करतात. आणि ते तुमच्याच समोर बोललेत की तिचं लग्न लावून देणार आहे. मॅडम तुम्ही हे थांबवू शकता प्लीज. तिचं लग्न होऊ देऊ नका, तिचं शिक्षण बंद होऊ देऊ नका मॅडम प्लीज. हो बेकायदेशीर आहे. आम्ही काय करायचं ते तू आम्हाला सांगू नकस, तिचं बी बघू नकस. स्वतःच काय ते बघ, पोलीस येतीलच आता. धनाजी, मितालीला बोलव. काय म्हणलीस तू? ही पोरगी आमच्याकडे काम करते? हो मॅडम, आणि ती 3 दिवस शाळेत गैरहजर होती म्हणून मी इथे आले. शाळेत गैरहजर असलेली पोरं आमच्याकडे काम करतात हे कुणी सांगितलं तुला? हा, आधी पुरी माहिती काढत जा आणि मग थोबाड उचकटत जा की ग बाई. हा, जिथं तिथं तुझ्या सडक्या डोसक्याचं प्रदर्शन कशाला करते? आज आली इथं, रोज नाही येत. आणि तिनं काय करायचं हे तिचा बाप बघून घेईल की तू कशाला मध्ये पडतेस?
कोल्हापुरातल्या सगळ्या पोरांचा मागता तू घेतलायस वय? ए मिताली, ये इकडे ये. इकडे ये. तू इथं रोज काम करतेस? नाही थोरलं सरकार, आजच आले इथं. तुझ्या बापाचं ऐकणार नाहीस तू? ऐकणार आहेस की नाही? पूर्ण बोल. नानांचं ऐकणार. नाना सांगतील तसं करेन मी. त्यानं तुझं लगीन लावायचं ठरवलं तर करशील का नाही? करीन. शाळा सोडशील? सोडीन मी. कुणाचं ऐकणार तू? या बाईचं की बापाचं? नानांचं.